नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत प्रकरण क्रमांक 2 नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न एक्झाम्पल नंबर 8 उदाहरण क्रमांक 8 याचा लाईव्ह सोल्युशन मी तुम्हाला तयार करून दाखवणार आहे। सर्वांनी लक्षपूर्वक व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि तुम्हाला नक्कीच उदाहरण सोडवता येईल। चला तर मग लगेच। डॉक्टर अभिनव भारत स्टार्टेड प्रॅक्टिस ऑफ मेडिकल प्रॅक्टिशनर ऑन 1 एप्रिल 2019 म्हणजे डॉक्टर अभिनव भारत यांनी काय केलेलं आहे, डॉक्टरी सेवा देण्यासाठी 1 एप्रिल 2019 रोजी सुरुवात केलेली आहे। ही गिव्स यू द रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट फॉर द एंडेड 31 मार्च 2020 आणि 31 मार्च 2020 त्यांनी आपल्याला रिसिप्ट आणि पेमेंट अकाउंट दिलेले आहे अँड द ॲडजस्टमेंट आणि ॲडजस्टमेंट सुद्धा दिलेले आहेत। प्रिपेअर इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट अँड बॅलन्स शीट फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2020 आणि आपल्याला 31 मार्च 2000 रोजीचे इन्कम एक्सपेंडिचर अकाउंट आणि बॅलन्स शीट तयार करायला सांगितले आहे। मग आता आपण यामध्ये खाली सोल्युशन तयार करणार आहोत। तर या उदाहरणामध्ये आपण पहिल्यांदा काय करायचे, उदाहरणात दिलेलं जे नाव आहे ते पहिल्या ओळीला घ्यायचं असतं आणि म्हणून मग डॉक्टर अभिनव भारत हे आपण पहिल्या ओळीला लिहिणार। त्याच्या खाली जे आपल्याला बनवायला सांगितलं आहे इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट, त्याच्या खाली ते आपण लिहिणार इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट आणि नंतर खाली लिहिणार आहोत फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2020 असं आपले 3 ओळी। त्याच्यानंतर मग आपलं इन्कम एक्सपेंडिचर अकाउंट तयार करायचे आणि त्याच्यानंतर आपण एक 15-20 ओळीचं झालं इन्कम एक्सपेंडिचर, त्याच्या खाली एक ओळ सोडून बॅलन्स शीट नाव द्यायचं, त्याच्या खाली ॲज ऑन 31 मार्च 2020 नंतर बॅलन्स शीट तयार करायचं आहे एक 15 ओळीचं। अशा प्रकारे आपण सोल्युशनसाठी हे सगळं आखून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर आता जे ॲटम्स आहेत ते आपण कुठे कुठे जाणार ते जाणार त्या ठिकाणी त्याची नोंद करायला सुरुवात करायची आहे। मग आता आपल्याला दिलेलं आहे त्यांनी रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट खाली, त्याच्यामध्ये पहिल्यांदा दिलेली आहे कॅश इंट्रोड्यूस 25,000 रुपये। आता मागच्या उदाहरण मी सांगितले हा ओपनिंग बॅलन्स असतो कॅशचा, तो आपण आता घ्यायचा नाही कारण तो मागच्या वर्षाचा आहे। मागच्या वर्षाचा कोणताही ॲटम चालू वर्षाच्या हिशोबामध्ये घ्यायचा नाही, आला असेल तर तो काढून टाकायचा, म्हणजेच आपण काय करतो लेस करतो। तर तो त्या ठिकाणी काय करायचा आहे, लेस करायचा आहे। आले लक्षात सर्वांच्या। मग आता या ठिकाणी आपण बघतो की कॅश इंट्रोड्यूस आहे हा घेणार नाही। नंतर आहे व्हिजिट फीज, तर व्हिजिट फी जर असेल तर त्या ठिकाणी आपण काय करणार आहोत, व्हिजिट फीज कुठं टाकणार इन्कम साईडला आणि म्हणून मी आता इथे आय लिहित आहे। त्यानंतर रिसिप्ट फ्रॉम डिस्पेन्सरी, डिस्पेन्सरी जर असेल तर इथे सुद्धा आपल्याला काय करायचं आहे, तो सुद्धा ॲटम इन्कमलाच जाणार आहे। त्याच्यानंतर खाली दिलेला आहे सन्ड्री रिसिप्ट, सन्ड्री रिसिप्ट सुद्धा आपण कुठे लिहिणार आहोत इन्कमलाच लिहिणार आहोत। तर बघा 4च ॲटम होते, त्यातले एक ओपनिंग बॅलन्स होता त्यामुळे तो आपण घेतला नाही आणि बाकीचे 3 ॲटम त्या ठिकाणी इन्कमला जाणार आहे। त्यानंतर आता पेमेंट साईडला यायचं आहे। पेमेंट साईडला बघायचं काय सिच्युएशन आहे, फर्निचर दिले, म्हणजे फर्निचर म्हटलं तर हे कुठं जाणार असेटला आणि म्हणून मी त्या ठिकाणी एक दिसत आहे तुम्हाला रेड कलरमध्ये। नंतर इक्विपमेंट्स आहेत हे सुद्धा आपल्याला कुठे जाणार आहेत असेट साईडला आणि म्हणून त्या ठिकाणी ए घ्या। ड्रग्ज आहेत, आता ड्रग्ज हा एक प्रकारचा औषधांवरचा झालेला खर्च असतो आणि हा ड्रग्ज जो आहे तर हे सुद्धा आपला खर्च असल्यामुळे हा कुठं जाईल ॲटम सांगा, तुम्ही पटापटा सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि आपण हा खर्च असल्यामुळे कुठं जाईल एक्सपेंडिचर साईडला। त्याच्यानंतर आहे सॅलरीज, हा सुद्धा काय आहे खर्चच आहे, म्हणजे हा सुद्धा कुठं जाईल एक्सपेंडिचर साईडलाच। आले लक्षात ओके। त्याच्यानंतर आहे रेंट, तर रेंट हा सुद्धा काय आहे खर्चच आहे आणि त्यामुळे आपण तो कुठं लिहिणार एक्सपेंडिचर साईडला। त्याच्यानंतर आहे कन्व्हिनियन्स, तर हा सुद्धा काय आहे खर्चच आहे म्हणून आपण तो सुद्धा एक्सपेंडिचर साईडला लिहिणार। स्टेशनरी सुद्धा आपला काय आहे खर्च आहे म्हणून तो सुद्धा आपण काय करणार आहोत एक्सपेंडिचर साईडला लिहिणार आहोत। त्याच्यानंतर आहे इलेक्ट्रिकल चार्जेस, तर ते सुद्धा आपण त्या ठिकाणी काय करणार आहोत एक्सपेंडिचर साईडला टाकणार आहोत। नंतर आहे जर्नल्स, तर जर्नल हा सुद्धा काय आहे आपला खर्चच आहे, तर तो सुद्धा आपण कुठे टाकणार आहोत एक्सपेंडिचर साईडला। त्याच्यानंतर आहे ड्रॉइंग, आता ड्रॉइंग काय करतो आपल्या सर्वांना माहिती आहे
आठवतंय सर्वांना काय करतो आपण? कॅपिटलमधून लेस करतो, म्हणजे बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला जातो आपण आणि कॅपिटलमधून ते काय करतो? लेस करतो. मी इथं लिहित आहे बॅलन्स शीट, लायबिलिटी साईडचा L आणि लेस. ओके, म्हणजे आपण कोणत्या आयटमचं काय करणार आहे बहुतांश मी तुम्हाला हे सोल्युशन या ठिकाणी देत आहे. त्यानंतर आहे बॅलन्स कॅरीड डाऊन. तर मी तुम्हाला सांगितलं बॅलन्स कॅरीड डाऊन म्हणजे काय आहे? हा कॅश बॅलन्स आहे, कारण रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट म्हणजेच काय अकाउंट, कोणतं अकाउंट आहे? कॅश अकाउंट असतं. तिथे ओपनिंग बॅलन्स दिलेला असतो कॅशचा आणि क्लोजिंग बॅलन्स. तर क्लोजिंग बॅलन्स हा मात्र आपला चालू वर्षाचा असल्यामुळे याला आपण घेणार आहोत. तर हा आयटम कुठे जाणार आहे? बॅलन्स शीटच्या असेट साईडला. आले लक्षात? तर अशा प्रकारे कॅश म्हणून हा आयटम 2000 रुपये आपण घेऊन टाकणार. आता बघा या उदाहरणातले सर्व आयटम्स कुठे कुठे जाणार आहेत याबद्दल आपण आता निश्चित केलेलं आहे. त्यानंतर आपण खाली आपल्याला जे ॲडजस्टमेंट दिलेले आहेत त्याच्याकडे जाऊया. तर इथे दिलेलं आहे बघा, ॲडिशनल इन्फॉर्मेशन, रिसिप्ट इन एरियर्स आर व्हिजिट फीज ₹2000 अँड डिस्पेन्सरी ₹500. म्हणजे आपल्याला जे रिसिप्ट आहेत येणं बाकी नाही का, तर त्याच्यामध्ये व्हिजिट फी 2000 रुपये येणे बाकी आहे, डिस्पेन्सरी पण आपल्याला 500 रुपये येणं आहे. आणि म्हणून या दोन्हींचे इफेक्ट आपल्याला देण्यासाठी कुठं जायचं आहे? व्हिजिट फीज. आता एक नंबरची ॲडजस्टमेंट आहे व्हिजिट फीज. कुठे दिसते का पहा, व्हिजिट फीज हा बाई रिसिप्ट साईडला दिसतंय सर्वांना. त्याच्यावर आहे आता तुम्हाला एक नंबरची ॲडजस्टमेंट, म्हणून मी तिथे एक नंबर लिहिला आहे. त्याच्यानंतर अजून त्यांनी काय सांगितलेलं आहे? डिस्पेन्सरीमध्ये सुद्धा तीच इफेक्ट आहे, म्हणून इथे सुद्धा परत एक नंबर त्या ठिकाणी मी लिहिलेला आहे ॲडजस्टमेंटचा. बघा आय दिसतोय, त्याच्यानंतर एक दिसतोय, म्हणजे आय म्हणजे इन्कमला हा आयटम जाईल, त्यानंतर एक नंबर त्याच्यावर ॲडजस्टमेंट आहे. चला, ही झाली पहिली ॲडजस्टमेंट. मग आता आपण काय करणार? इन्कम साईडला जाणार, दोन्ही याच्यामध्ये हे आउटस्टँडिंग ॲड करणार आणि दुसरा इफेक्ट बॅलन्स शीटच्या कुठं देणार? पटकन सांगायचं तुम्ही, मी बोलणार त्याच्या आधी तुम्ही सांगून मोकळं व्हायचं. कुठं जाणार? बॅलन्स शीटच्या असेट साईडला, कारण आपण इन्कमला ॲड केलं तर बॅलन्स शीटच्या असेटला इफेक्ट जातो दुसरा, आणि जर जर आपण एक्सपेंडिचरला म्हणजेच PLच्या डेबिटला जर ॲड केलं तर इफेक्ट दुसरा कुठं जातो? बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला. बघा आत्ताच्या आत्ता मी तुम्हाला परत रिमाइंड करतोय सारखं सारखं. बघा दुसरीच ॲडजस्टमेंट दिली आहे, आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस रेंट ₹500 अँड सॅलरीज ₹1000. आता हा खर्चच आहे. आत्ताच सांगितलेल्याप्रमाणे आपण काय करणार आहोत? एक्सपेंडिचर साईडला हे दोन्ही आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस रेंट आणि सॅलरीज ॲड करणार. हा झाला फर्स्ट इफेक्ट. आणि बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस रेंट अँड सॅलरीज हा दुसरा इफेक्ट राहील लक्षात. तर मग आता रेंट आणि सॅलरीजला आपण ॲडजस्टमेंटला देऊया 2 नंबर. रेंट अँड सॅलरीज कुठे दिसते का? पहा पेमेंट साईडला दिसतंय, मग तिथे 2 नंबर लिहा. दिला 2 नंबर, ओके. त्याच्यानंतर आता पुढं पहा 3 नंबर, स्टॉक ऑफ ड्रग्ज वॉज ₹1000. म्हणजे आता आपला स्टॉक किती राहिला ड्रगचा शिल्लक? 1000 रुपये. म्हणजे आपल्याला ड्रग स्वरूपात जी औषधं आहेत त्याचा स्टॉक 1000 शिल्लक राहिलेला आहे. आणि म्हणून आपण स्टॉक ऑफ स्टेशनरी ही ॲडजस्टमेंट सोडवलेली आहे, स्पेशल व्हिडिओ बनवला आहे आपण त्यासाठी. तर त्याप्रमाणे ही ॲडजस्टमेंट आपण सोडवायची आहे. ॲडजस्टमेंट क्रमांक आहे त्याचा 3. मग आपण काय करणार? 500 रुपये आपण स्टॉक ऑफ स्टेशनरी घेणार. कुठे घेणार हे 500 रुपये स्टॉक ऑफ स्टेशनरी? एक्सपेंडिचर साईडला. आणि मग त्याचबरोबर मग आता आपल्याला ड्रग्स किती होते अगोदरचे, तर ते आपण त्या ठिकाणी घेणार आहोत. मग आता एकूण ड्रग्स आपल्याला जी इन्फॉर्मेशन त्यांनी दिलेली आहे, ड्रग्ज आपल्याला दिलेले आहेत. बघा पेमेंट साईडला ड्रग्ज 3 नंबरला दिसत आहेत. ठीक आहे, मग तिथे आता ती आपली जी ॲडजस्टमेंट आहे किती नंबर? स्टॉक ऑफ ड्रगची 3 नंबर. तर त्या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे? 3 नंबर लिहायचा आहे. मगाशी आपण हे स्टेशनरी जवळच 3 नंबर लिहिलेला आहे. तर हा स्टॉक ऑफ ड्रग्ज दिसत आहेत आपल्याला 7000 रुपये. त्याच्यातून शिल्लक आपल्याला 3 नंबर ॲडजस्टमेंट सांगते की किती रुपये शिल्लक, किती रुपयेचा स्टॉक शिल्लक राहिला? 1000चा. म्हणजे आपण आता एक्सपेंडिचर साईडला जायचं आणि ड्रग्ज लिहायचं 7000 रुपये. त्याच्यातून शिल्लक राहिलेला वजा करा, लेस स्टॉक ऑफ ड्रग्ज, मग वजा 1000, आउटरला आले 6000. 6000 रुपयाचं ड्रग्ज आपण काय केले? चालू वर्षामध्ये वापरले आहेत. अशा प्रकारचा हा झाला स्टॉक ऑफ ड्रगचा फर्स्ट इफेक्ट. आणि मग जेवढे 1000 शिल्लक राहिले, ही शिल्लक राहिले तर स्टॉक कुठं जातो? ही आपली ॲसेट असते. मग कुठं लिहिणार आपण? बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला. मग या ठिकाणी आपली ही ड्रग्सवरची 3 नंबरची ॲडजस्टमेंट आपण काय करायची आहे? अशा प्रकारे सोडवायची आहे. म्हणजे पहिला आपण लिहिणार एक्सपेंडिचरला, त्याच्यामध्ये आपण हे लेस करणार 3 नंबर प्रमाणे, आणि दुसरा इफेक्ट लिहिण्यासाठी कुठं जाणार? बॅलन्स शीटच्या असेट साईडला. बी बॅलन्स शीट असेट मी असं लिहित आहे. तर अशा प्रकारे हा इफेक्ट या ठिकाणी आपण देऊ शकतो. त्याचबरोबर
हे आउटस्टँडिंगचे जे इफेक्ट आहेत इथे सुद्धा आपण फर्स्ट इफेक्ट इन्कम साईड आणि दुसरा असेट साईडला, इथे सुद्धा असेटला, त्याच्यानंतर आपण सॅलरीचं पाहिलेलं आहे, बॅलन्स शीट लॅबिलिटी साईड, इथे पण तसंच बॅलन्स शीट लॅबिलिटी साईड. तर अशा प्रकारचे इफेक्ट आहेत त्याप्रमाणे आपण देणार आहोत. त्याच्यानंतर आता पुढची ॲडजस्टमेंट पाहूया. डेप्रिसिएशन डेप्रिसिएट फर्निचर ॲट दी रेट 8% पर ॲनम अँड इक्विपमेंट्स ₹500. आता बघा फर्निचरवर 8% सांगितलं आहे, म्हणजे याचं कॅल्क्युलेशन करून आपण ते शोधायचं आणि त्याचा इफेक्ट द्यायचा. आता ही ॲडजस्टमेंट आपली नेहमीचीच आहे सर्वांच्या परिचयाची. पहिल्यांदा जायचं फर्निचरवरती, फर्निचरला द्यायचा इथे नंबर 4 नंबरची ॲडजस्टमेंट. त्याच्यानंतर आता हा याचा इफेक्ट कुठं झाला, बॅलन्स शीटच्या असेट साईडला. नंतर हा झाला फर्स्ट इफेक्ट. दुसरा इफेक्ट कुठं जाणार, एक्सपेंडिचर साईडला. आले लक्षात, आले लक्षात सर्वांच्या. तर अशा प्रकारे 2 इफेक्ट आपण या 4 नंबरच्या ॲडजस्टमेंटचे देणार आहोत. त्याच्यानंतर आता म्हणजे असेटला जायचं, फर्निचर 8,000 लेस 8% डेप्रिसिएशन वजा करायचं, आउटरला रक्कम त्या ठिकाणी घेऊन टाकायची, जी कॅल्क्युलेशन करून येईल 8,000 गुणिले 8/100 ₹640 आलेले आहेत. वजाबाकी करायची, आउटरला आले ते 7,360 आणि ₹640 डेप्रिसिएशनचं दुसरं बे कुठं द्यायचं, बॅलन्स शीटच्या इन्कम एक्सपेंडिचरच्या एक्सपेंडिचर साईडला. तर त्यानंतरची आता पुढची ॲडजस्टमेंट पाहायची राहिलेली, अँड इक्विपमेंट ₹500. आता इक्विपमेंटवर सुद्धा डेप्रिसिएशन त्यांनी सांगितलेलं आहे, याच्यावर पण 4 नंबरची ॲडजस्टमेंट आहे. त्याचाही दुसरा इफेक्ट जाईल बॅलन्स शीटच्या असेट साईडला. आणि त्यानंतर पहिला इफेक्ट जाईल बॅलन्स शीटच्या असेट साईडला, इक्विपमेंट ₹10,000 आपण घेणार आणि त्याच्यामध्ये वजा म्हणणार लेस डेप्रिसिएशन 500 आणि 500 आपण त्यातून लेस करणार, आउटरला लिहिणार ₹9,500. जे ₹5,500 आपण जे डेप्रिसिएशन लेस केलं त्याचा दुसरा इफेक्ट कुठं द्यायचा आहे, एक्सपेंडिचर साईडला. अशा प्रकारे त्याचे 2 इफेक्ट त्या ठिकाणी आपल्याला झालेले काय होतील, दिसतील. त्याच्यानंतरची नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहूया नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्नमधील 8व्या क्रमांकाच्या उदाहरणाचे पूर्ण सोल्युशन. त्यासाठी आपण मागील उदाहरणामध्ये उदाहरण कसे सोडवायचे याबद्दल सर्व हिंट्स दिलेली होती. आपण त्या पद्धतीप्रमाणे आपण आता हे उदाहरण सोडवणार आहोत. तर लक्ष द्यायचं आहे सर्वांनी. डॉक्टर भारत यांच्या बुक्समध्ये आपल्याला 1 एप्रिलचं इन्फॉर्मेशन त्यांनी दिलेली आहे. रिसिप्ट पेमेंट अकाउंट दिलेलं आहे, इन्कम एक्सपेंडिचर आणि बॅलन्स शीट आपल्याला काय करायचं आहे, तयार करायचं आहे. आणि त्यासाठी आपल्याला त्यांनी रिसिप्ट पेमेंट आणि अदर इन्फॉर्मेशन ॲडजस्टमेंट आपल्याला दिलेले आहेत. तर आपण आता त्याकडे जाणार आहोत. सोल्युशन लिहित असताना पहिल्यांदा आपण काय करायचं आहे, कोणाच्या बुक्समध्ये आहे त्याचं नाव आपल्या हेडिंगला या ठिकाणी द्यायचं आहे. त्या ठिकाणी नाव आपण या ठिकाणी दिलेलं आहे. त्याच्यानंतर आता आपण पुढे पाहणार आहोत, रिसिप्ट पेमेंट अकाउंट 31 मार्चचं दिलेलं आहे. त्याच्यानंतर आपण बघतो की रिसिप्ट साईडला पहा, कॅश इंट्रोड्यूस दिलेले, हा आहे कॅशचा ओपनिंग बॅलन्स, तो आपण घ्यायचा नाही. त्यानंतरचा आहे आपल्याला आता व्हिजिट फीज. व्हिजिट फीज आपण कुठं लिहिणार, इन्कम साईडला. आणि म्हणून आता आपण जाऊया प्रत्यक्ष कृती करण्यासाठी. व्हिजिट इन्कम साईडला जायचं आहे, बाय व्हिजिट फीज आणि ॲडजस्टमेंट आहे त्याच्यावरती 1 नंबरची आणि म्हणून आपण अमाऊंट घेणार आहोत इनर साईडला. त्याच्यामध्ये आपल्याला ॲडजस्टमेंट दिलेली आहे, ॲड आउटस्टँडिंग आहे ₹2,000 म्हणून आपण इथे ॲड करणार आहोत ₹2,000. नंतर फीजच्या खाली घ्यायचं आहे ॲड आउटस्टँडिंग व्हिजिट फीज ₹2,000, आउटरला घ्यायचे ₹12,000. आलं लक्षात. तर अशा प्रकारे हा आउटस्टँडिंगचा झाला फर्स्ट इफेक्ट. सेकंड इफेक्ट देण्यासाठी आपल्याला पुन्हा परत जायचं आहे बॅलन्स शीटच्या असेट साईडला. मग बॅलन्स शीटच्या असेट साईडला जाऊया आपण. त्याच्या खाली एक 5-6 ओळींच्या खाली आपण जायचं आहे, तिथे लिहायचं आहे आउटस्टँडिंग व्हिजिट फीज
आता आउटस्टँडिंगचे आपल्याकडे 2 आयटम आहेत त्या ॲडजस्टमेंटप्रमाणे, म्हणून आपण हे इनरला सुद्धा दाखवू शकतो आणि एकत्र आउटस्टँडिंगची अमाऊंट त्या ठिकाणी आपण घेऊ शकतो. किंवा आपल्याला असं वाटलं की सेपरेट घ्यायचं आहे, तुम्ही सेपरेटसुद्धा रक्कम आउटसाइडरला लिहू शकता. ओके, आउटस्टँडिंग व्हिजिट फीज 2000 रुपये. त्याच्यानंतर आता बघा पुढचा आयटम आपल्याला त्यांनी दिलेला आहे उदाहरणामध्ये, रिसिप्ट फ्रॉम डिस्पेन्सरी. तर हा सुद्धा आयटम आपण कुठे लिहायचा आहे, इन्कम साईडलाच लिहायचा आहे. त्याच्यावर पहिली ॲडजस्टमेंट आहे डिस्पेन्सरीचे 500 रुपये रिसिप्ट आहेत एरियर्समध्ये. एरियर्स म्हणजे येणे बाकी आहे तेवढी रक्कम, आणि म्हणून आपण ती आता काय करणार आहोत, इन्कम साईडला लिहिणार आहोत. मग आता इथे लिहायचं आहे बाय रिसिप्ट फ्रॉम डिस्पेन्सरी. त्याच्यामध्ये आपण आता काय करणार, ॲड आउटस्टँडिंग. आता ही रक्कम आपण बघूया. डिस्पेन्सरीची रक्कम आपल्याला ऑलरेडी दिलेली आहे त्यांनी 30,000 रुपये. मग ती आता इनरला घ्या 30,000 रुपये. त्याच्यामध्ये ॲड आउटस्टँडिंगची रक्कम आहे 500 रुपये, आणि नंतर आता बेरीज करून आपण आउटरला घेणार आहोत 30,500 रुपये. तर अशा प्रकारे हा आउटस्टँडिंगचा फर्स्ट इफेक्ट या ठिकाणी झालेला आहे. आता दुसरा इफेक्ट देण्यासाठी आपल्याला जायचं आहे बॅलन्स शीटच्या असेट साईडला. मग आता आपण आउटस्टँडिंग आता जस्ट लिहिलेलं आहे, त्याच्या खाली जरी तुम्ही लिहिलं तरी चालेल. मग आपण याच्या खाली हेडिंग मुख्य असेल तर आपण याला अंडरलाईन दाखवूया, नाही का, आणि इथे आपल्याला असं दाखवता येईल, आणि अमाऊंट आहे आपली 500 रुपये. आलं हा दुसरा इफेक्ट लक्षात तुमच्या. आता परत आपण उदाहरणाकडे जायचं आहे. उदाहरणामध्ये आपल्याला दिलेलं आहे त्यांनी सन्ड्री रिसिप्ट. सन्ड्री रिसिप्ट हा आयटम कुठं लिहिणार आपण, डायरेक्टली इन्कम साईडला. मग चला इन्कम साईडला, मग इथे इन्कम साईडला यायचं आहे, आउटस्टँडिंगच्या खालीच बाय सन्ड्री रिसिप्ट, आणि अमाऊंट आहे 5,000 रुपये. डायरेक्ट आउटर कॉलमला घ्यायची आहे आउटर 5,000 रुपये, कारण त्यावर काहीच इफेक्ट नाही आहे. त्यानंतर आता पुन्हा परत आपण उदाहरणाकडे जायचं आहे. उदाहरणाकडे दिसते आपल्याला आता रिसिप्ट साईडचे आपण हा ओपनिंग बॅलन्स घेतला नाही किंवा घ्यायचाच नसतो, तिन्ही आयटम आपण घेतलेत. आता आपण जाऊया पेमेंट साईडकडे. पेमेंट साईड आपल्याला या ठिकाणी दिसतंय फर्निचर. आता ही ॲसेट आहे, त्याच्यावरती आपण ॲसेट साईडला जाऊन लिहिणार फर्निचर. त्यावर ॲडजस्टमेंट आहे फर्निचरच्या 8% डेप्रिसिएशन. मग आता आपण जाऊया फर्निचर ॲसेट साईडला, आणि ॲसेट साईडला लिहायचं आहे फर्निचर, बरोबर. त्याच्यामध्ये आता आपण काय करणार आहोत, ॲडजस्टमेंट कोणती आहे, डेप्रिसिएशन, आणि म्हणून म्हणणार आहोत लेस 8% जे आहे ते लिहा डेप्रिसिएशन. मग आता फर्निचरची अमाऊंट जी आहे ती त्या ठिकाणी लिहायची आहे 8,000 रुपये. तर त्या तत्पूर्वी आपण आता कॅल्क्युलेशन तुम्हाला मी दाखवते बघा, नोट्समध्ये तुम्हाला दिसते सर्वांना. डेप्रिसिएशन ऑन फर्निचर 8,000 गुणिले 8/100 बरोबर 640. 640 रुपये हे डेप्रिसिएशन आलेले आहे. त्याचे दोन इफेक्ट आपण देण्यासाठी आता आपण जाऊया. मग 8,000 लेस 640 रुपये डेप्रिसिएशन, आलं लक्षात. मग आता दोघांची आपण काय करायची आहे, वजाबाकी करायची आहे. वजाबाकी करून आउटरला रक्कम घ्यायची आहे आपली 7,360 रुपये. तर हा झाला डेप्रिसिएशनचा फर्स्ट इफेक्ट. हा इफेक्ट आता एक झाला आहे, कारण आता बघा या ॲडजस्टमेंटमध्ये आपल्याला कळालं की दोन डेप्रिसिएशन्स आहेत, त्यामुळे आपण दोन्ही सेपरेट दाखवू शकतो PLच्या डेबिटला, म्हणजेच एक्सपेंडिचर साईडला, किंवा एकत्रसुद्धा दाखवू शकतो. मग आता आपण जाऊया एक्सपेंडिचर साईडला. एक्सपेंडिचरला एक 5-6 ओळी सोडून मी आता खाली लिहित आहे टू डेप्रिसिएशन ऑन. आता दोन डेप्रिसिएशन आहे, त्यामुळे मी आता ऑलरेडी इथे पहिल्यांदा फर्निचर, त्याच्या खाली मी आता थोडीशी तरतूद करून ठेवत आहे. मला माहीत आहे पुढच्या आयटमवरची ॲडजस्टमेंट आहे इक्विपमेंट. ओके, तर दोन डेप्रिसिएशन आहे म्हणून मी जरा इनरलाच आपण हे दाखवणार आहोत. तर आता फर्निचरचं आपल्याकडे आलेलं आहे 640 रुपये, आणि ते आपण या ठिकाणी लिहिलेलं आहे. ठीक आहे, तर आता हे झालं दुसरा इफेक्ट डेप्रिसिएशनचा. आता पुढचं काय आहे आयटम ते पाहूया आपण. तर उदाहरणाकडे जाऊया.
उदाहरणामध्ये आपल्याला काय दिलेलं आहे त्यांनी इक्विपमेंट, त्याच्या खाली दिलेलं आहे सेम 10,000 रुपये इक्विपमेंट आहे आणि त्याच्यावर 500 रुपये ते काय आहे डेप्रिसिएशन आहे. दिसतंय माझा कर्सर फिरतोय सर्वांना. तर हे 500 रुपये डेप्रिसिएशन आपल्याला काय करायचं आहे आता दाखवायचं आहे. मग आता काय आपण इकडे जाणार आहोत. सोल्युशनमध्ये जायचं आहे. सोल्युशनमध्ये आपण जाऊया आणि खाली आता असेट साईडला जायचं आहे. पहिल्यांदा असेट साईडला फर्निचरच्याच खाली त्या ठिकाणी घ्यायचं आहे इक्विपमेंट. त्यामध्ये पुन्हा लिहायचं आहे लेस डेप्रिसिएशन म्हणूया, कारण टक्केवारी दिलेली नाही आहे आपल्याला, डायरेक्ट अमाऊंट दिलेली आहे 500 रुपये. मग आता डेप्रिसिएशन आधी अमाऊंट लिहा. इक्विपमेंटची अमाऊंट आहे 10,000 रुपये. त्याच्या खाली वजा डेप्रिसिएशन आहे 500 रुपये. वजाबाकी करायची आहे आणि उत्तर आउटर साईडला लिहून टाकायचं आहे. मग आता आउटरला आलेत 9,500 रुपये. हा झाला इक्विपमेंटचा फर्स्ट इफेक्ट 500 रुपयाचा. दुसरा इफेक्ट देण्यासाठी पुन्हा परत आपण आता कुठं जाणार, इन्कम अँड एक्सपेंडिचर साईडला जाणार आणि टू डेप्रिसिएशन ऑन फर्निचर लिहिलंच आहे. त्याच्या खाली आपण इक्विपमेंट लिहिलेलं आहे. तर इक्विपमेंटच्या खाली लगेच आपण आता काय म्हणणार, डेप्रिसिएशन 500 रुपये. बरोबर, ह्या दोघांची बेरीज करायची, त्यासाठी अंडरलाईन करणं आवश्यक आहे, कारण आपल्याला बेरीज कोणाची कुठे घेतली आहे ते अंडरलाईनमुळे समजते. आणि म्हणून टोटल आता त्या ठिकाणी तुम्ही घ्यायचे 1,140 रुपये. ठीक आहे. तर अशा प्रकारे आता ही फर्निचर आणि इक्विपमेंटची डेप्रिसिएशनची ॲडजस्टमेंट आपण सोडवलेली आहे. तर आता आपण जाऊया. पुढचा आयटम आहे ड्रग्स, 7,000 रुपये. तर याच्यावर सुद्धा आपल्याला 3 नंबरची ॲडजस्टमेंट आहे, ती पाहून घ्या काय आहे. 3 नंबरमध्ये परत पहा, स्टॉक ऑफ ड्रग्स वॉज ₹1,000. तर 1,000 रुपये आपल्याला स्टॉक आहे. तर स्टॉकची ॲडजस्टमेंट आपण आता लिहिणार आहोत. तर चला मग जायचं आहे एक्सपेंडिचर साईडला. इथे लिहायचं आहे टू स्ट्रक्स. आता त्याच्यावरती स्टॉक आपल्याला दिलेला आहे. ॲडजस्टमेंटमध्ये ती शिल्लक किती राहिला आहे 1,000 रुपये. मग तो आपल्याला काय करायचा आहे, वजा करायचा आहे. म्हणजे आपल्याला चालू वर्षामध्ये किती आपण वापरला, तर एकूण स्टॉक आहे 7,000 रुपये, लेस शिल्लक राहिला 1,000 रुपये. दोघांची वजाबाकी करून काय करायचं आहे, आउटरला घ्यायचं आहे. वजाबाकी करून उत्तर आलेलं आहे 6,000 रुपये. म्हणजे 6,000चा स्टॉक आपण या चालू वर्षामध्ये वापरला आहे. आणि जो शिल्लक राहिला आहे तो आहे आपला 1,000 रुपये. ही आहे आपली ॲसेट. म्हणून पुन्हा बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला इफेक्ट देण्यासाठी जायचं आहे स्टॉक ऑफ ड्रग्स. मी या ठिकाणी आता स्टॉक ऑफ ड्रग्स लिहित आहे आणि अमाऊंट जी उरलेली आहे 1,000 रुपये ती या ठिकाणी मी लिहित आहे. तर अशा प्रकारे आपण स्टॉक ऑफ ड्रगची ॲडजस्टमेंट सोडवली आहे. चला पुढचा आयटम पाहूया. स्टॉकच्या खाली दिलेला आहे सॅलरीज. सॅलरीजवर सुद्धा 2 नंबरची ॲडजस्टमेंट आहे 12,000 रुपये. पाहून घ्या ॲडजस्टमेंट काय आहे ती. बघा, सॅलरी 2 नंबर आउटस्टँडिंग रेंट आणि सॅलरी 1,000 रुपये आणि रेंट 500 रुपये. मग आपण नेहमीचीच ॲडजस्टमेंट आहे, खूप वेळा आलेली आहे त्यामुळं आपण नेहमीची म्हणतोय. मग आता आपण जायचं आहे एक्सपेंडिचर साईडला. त्याच्यामध्ये आपण लिहिणार आहोत टू सॅलरीज. त्याच्यामध्ये आता आपल्याला आउटस्टँडिंगची ॲडजस्टमेंट आहे, म्हणजे त्या ठिकाणी आपण ॲड करणार आहोत ॲड आउटस्टँडिंग. मग आता सॅलरीची अमाऊंट लिहा. इनरला रक्कम लिहायची 12,000 रुपये अधिक 1,000 रुपये आउटस्टँडिंग. ठीक आहे. अशा प्रकारे आपण आता काय करणार आहोत, बेरीज करून आउटरला घेणार आहोत 13,000 रुपये. हा झाला फर्स्ट इफेक्ट आउटस्टँडिंगचा. दुसरा इफेक्ट देण्यासाठी आपल्याला परत जायचं आहे. कुठं जायचं आहे, बॅलन्स शीटच्या पटकन सांगा, लायबिलिटी साईडला. मग आता लायबिलिटी साईडला आपण एक 5-6 ओळी सोडून खाली येऊया. खाली घ्या आउटस्टँडिंग. त्याच्या खाली आपण घेणार आहोत सॅलरीज. सॅलरीच्या खाली आपण तरतूद करून ठेवणार आहोत. रेंट पण आहे म्हणून मी आता एकत्रच घेणार नियोजन केलेलं आहे. आपण असं नियोजन करू शकतो आणि आउटस्टँडिंग शब्दाला अंडरलाईन करू शकता किंवा केली तर छानच असेल. आणि मेन पॉईंट तो आहे हे आपल्या लक्षात येण्यासाठी. तर सॅलरी आपण 1,000 रुपये आउटस्टँडिंग घेतली आहे बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला. ठीक आहे. तर आता आपण जायचं आहे एक्झाम्पलकडे. पुन्हा पुढे दिलेलं आहे रेंटवरती सुद्धा
परत सेम ॲडजस्टमेंट आहे, 6,000 रुपयेचं रेंट आहे आणि ॲडजस्टमेंटमध्ये रेंट 500 रुपये आउटस्टँडिंग आहे. आणि म्हणून आता आपण जाणार आहोत परत सॅलरीच्या खाली टू रेंट, त्याच्या खाली पुन्हा परत ॲड आउटस्टँडिंग, सेम त्या ठिकाणी लिहायचं आहे. रेंट आपल्याला दिलेला आहे 6,000 रुपये, त्याच्या खाली आपण ॲड करणार आहोत रेंटमध्ये आउटस्टँडिंग रेंट 500 रुपये आणि दोघांची बेरीज करून आपण कुठे घेणार आहोत, आउटरला घेणार आहोत 6,500 रुपये. हा झाला आता फर्स्ट इफेक्ट. आणि दुसरा बॅलन्स शीटच्या कुठे जाणार आहे, लायबिलिटी साईडला आउटस्टँडिंग रेंट 500 रुपये, 1,000च्या खाली अधिक 500 त्याला अंडरलाईन करायची आहे आणि दोघांची बेरीज करून आउटरला घ्यायची आहे 1,500 रुपये. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपण आता ही ॲडजस्टमेंट, तर या उदाहरणामध्ये एक ॲडजस्टमेंट द्यायची राहून गेलेली आहे, तर ती ॲडजस्टमेंट मी इथं तुम्हाला दाखवत आहे. बघा 5 नंबरची ॲडजस्टमेंट तुम्ही तुमच्या वहीमध्ये ॲड करा. 40% डोमेस्टिक एक्सपेन्सेस इन्क्लुडेड इन कन्व्हेयन्स. आणि म्हणून आपण या आपल्या उदाहरणामध्ये इथे आपल्याला दाखवावं लागेल की कन्व्हेयन्सवरती सुद्धा एक ॲडजस्टमेंट आहे 5 नंबरची. आता 4,000मध्ये ते 40% डोमेस्टिक आहे, तर ते आपल्याला काय करावं लागतील, काढून टाकावे लागतील. म्हणून फर्स्ट इफेक्ट एक्सपेंडिचरला होईल आणि 1,600 रुपये हे काय केले, स्वतःच्या उपयोगासाठी वापरले, स्वतःच्या वाहतुकीसाठी, त्याला आपण काय म्हणतो, ड्रॉइंग म्हणतो. आणि ते कुठून काय होतील, कॅपिटल फंडमधून लेस होतील. म्हणून आता आपण जाऊया प्रत्यक्ष उदाहरणाकडे. तुम्हाला आता मी दाखवत आहे. इथे आपण घेणार आहोत डोमेस्टिक कन्व्हेयन्स. त्याच्यातून लेस करणार आहोत 40% डोमेस्टिक एक्सपेन्सेस. मग आता कन्व्हेयन्सची अमाऊंट लिहा इनर साईडला, त्या ठिकाणी 4,000 रुपये लेस 1,600, 40% काढायचं म्हणजे 4,000 गुणिले 40/100. मग आता वजाबाकी करायची आहे आणि आउटरला रक्कम घेऊन टाकायची आहे. तर अशा प्रकारे आपण खाली घेणार आहोत 2,400 रुपये. हा झाला त्याचा फर्स्ट इफेक्ट. बरोबर. तर कॅपिटल फंड आपल्याला अगोदर दिलेला आहे, जो ओपनिंग बॅलन्स आहे 25,000 रुपये, तो त्या ठिकाणी आपण घेणार आहोत. आणि ड्रॉइंग आत्ताच आपण जे केलेलं आहे 1,600 रुपये, तो या ठिकाणी मांडणार आहोत. आपण बाकीचे नंतर इफेक्ट होईल तेव्हा इथे आपण कॅल्क्युलेशन करणार आहोत तोपर्यंत. तर आता हा ड्रॉइंगचा 1,600 रुपये इफेक्ट आपण या ठिकाणी दिलेला आहे. आता पुढचं आयटम पहा. आता कन्व्हेयन्स झाले, त्याच्या खाली दिलेले स्टेशनरी. तर स्टेशनरी आपण हा आयटम कुठे लिहिणार आहोत, एक्सपेंडिचर साईडला. मग चला एक्सपेंडिचर साईडला जायचे. बघा ही इन्कम एक्सपेंडिचर अकाउंट, एक्सपेंडिचर साईड, आणि इथे आपण लिहायचं आहे स्टेशनरी. तर स्टेशनरी आपल्याला किती दिलेली आहे, एकूण 500 रुपये. आउटरला मग आपण आता 500 रुपये लिहिणार आहोत. तर अशा प्रकारे स्टेशनरीचं पण झालेलं आहे. त्याच्यानंतर आपल्याला पुढचा आयटम काय दिला आहे ते पहा. उदाहरणाकडे जायचं आहे. इलेक्ट्रिकल चार्जेस हे सुद्धा एक्सपेंडिचर साईडच लिहायचे आहेत 5,000 रुपये. आउटरला रक्कम लगेच लिहूया कारण त्यावरती काही ॲडजस्टमेंट नाही आहे. त्याच्यानंतर आता परत जायचं आहे उदाहरणाकडे. त्यानंतर काय दिलेलं आहे त्यांनी, जर्नल्स 500 रुपये. हा सुद्धा आपला काय आहे, खर्चच आहे. बरोबर. तर आता खाली जायचं आहे, तिथे लिहायचं आहे टू जर्नल्स आणि रक्कम आहे आपली 500 रुपये. ठीक आहे. चला आता आपल्याला कुठं जायचं आहे, परत उदाहरणाकडे. ड्रॉइंग. आता ही 15,000 रुपये हे आपल्याला ड्रॉइंग आपल्याला या ठिकाणी ऑलरेडी एक्झाम्पलमध्ये दिलेलं आहे. तर ते सुद्धा आपल्याला काय करावं लागेल, कॅपिटल फंडमधून लेस करावं लागेल 15,000 रुपये. म्हणून आपण परत जायचं आहे बॅलन्स शीटकडे. बॅलन्स शीटमध्ये ऑलरेडीच आपल्याला ड्रॉइंग आलेलं आहे. सेम परत ड्रॉइंग आपण इथे घेणार आहोत. बरोबर. आणि अमाऊंट आहे त्याची 15,000 रुपये. ओके. हे दोन्हीही अमाऊंट आपण लेस करणार आहोत, म्हणून मी त्याला मायनस चिन्ह देत आहे. तर
हे जेव्हा आता कॅपिटल फंडमध्ये आपल्याला अजून नेट सरप्लस येईल की डिफिसिट येईल हे नक्की माहीत नाही आहे. त्यामुळे आपण हे इथपर्यंतच येऊन थांबायचं आहे. त्याच्यानंतर आता आपण पुन्हा परत उदाहरणाकडे जाणार आहोत. तर इथे क्लोजिंग बॅलन्स आपल्याला ॲसेटचा दिलेला आहे आज कॅशचा. तर तो कॅशचा बॅलन्स आपण या ठिकाणी घेऊया. बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला आपण डायरेक्ट जायचं आहे. कॅश इन हँड म्हणायचं आहे. ओके, 2000 रुपये रक्कम लिहा. ओके, तर अशा प्रकारे आपण आता उदाहरणातले जवळजवळ ड्रॉइंग पण घेतले, बॅलन्स कॅरेट डाऊन पण घेतलेला आहे. आता आपण ॲडजस्टमेंट एकदा चेक करूया. रिसिप्ट अँड पेरियर्स आर व्हिजिट फीज अँड डिस्पेन्सरी याची दोन्ही घेतली की नाही खात्री करायचं आहे आणि दोन्हींचे 2 इफेक्ट होतात ते दिले की नाही ते पाहायचं आहे. मग आपण बघूया. बघा, आउटस्टँडिंग 2000 आणि बघा रिसिप्ट डिस्पेन्सरी 500 रुपये. याचा दुसरा इफेक्ट आला की नाही पाहून घ्या. बाय आउटस्टँडिंग व्हिजिट फी अँड रिसिप्ट डिस्पेन्सरी. आपल्याला पटकन परत आठवलं सुद्धा पाहिजे की पटापट आपण दिले की नाही इफेक्ट कुठं जायचं आहे. त्यासाठी जर आपण सराव केला तर हे आपल्याला सहज शक्य होते आणि सारखी उदाहरणं सोडवणं त्यासाठी गरजेचं आहे. त्यानंतरची पुढची ॲडजस्टमेंट आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस रेंट आणि सॅलरी. तर रेंट आणि सॅलरीची आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस आपण सोडवली की नाही पाहूया. तर हे बघा, रेंट आउटस्टँडिंग 500 रुपये, सॅलरी आउटस्टँडिंग, माझा कर्सरकडे लक्ष द्या, आउटस्टँडिंग 1000 रुपये. दोन्हीचे इफेक्ट बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला आले की नाही पाहून घ्या. बघा, दिसतं इथं तुम्हाला दोन्हींचे इफेक्ट आल्याचं. ठीक आहे, तर अशा प्रकारे आपण दुसरी ही ॲडजस्टमेंट सोडवलेली आहे. पुढं अजून काय दिलं आहे, स्टॉक ऑफ ड्रग्ज 1000 रुपये. ही सुद्धा ॲडजस्टमेंट आपण सोडली की नाही खात्री करायची आहे. हे बघा, स्टॉक ऑफ ड्रग्ज इथे दिसतोय, ड्रग 7000 लेस स्टॉक ऑफ ड्रग 1000, आउटरला लेस 6000 आणि परत हा स्टॉक आहे म्हणून बॅलन्स शीटच्या असेट साईडला स्टॉक ऑफ ड्रग दिसतंय सर्वांना 1000 रुपये. ठीक आहे, चला पटकन आता उदाहरणाकडे परत. डेप्रिसिएशन फर्निचर आणि इक्विपमेंट दोन्ही ॲडजस्टमेंट आपण सोडवलेले आहेत तरी खात्री करा. आहे बघा, 640 रुपये फर्निचर, 500 रुपयाचं इक्विपमेंट्स या ठिकाणी आपल्याला दिलेलं आहे. तेच आपण परत एक्सपेंडिचर साईडला घेतलं की नाही ते खात्री करायची आहे. एक्सपेंडिचर साईडला दोन्ही डिप्रिसिएशन घेऊन आपण त्याची टोटल या ठिकाणी आपण घेतलेली आहे. तर अशा प्रकारे आपण 5ही ॲडजस्टमेंट सोडवलेले आहेत. आता याच्यानंतर आपलं क्लोजिंग प्रोसेस सुरू होते. क्लोजिंग सुरू करत असताना त्या ठिकाणी काय करायचे आहे, पहिल्यांदा क्लोज करताना आता आपण इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट क्लोज करणार. क्लोज करताना डेबिटची बेरीज म्हणजेच एक्सपेंडिचर साईडची बेरीज आणि क्रेडिटची बेरीज म्हणजे इन्कमची बेरीज करा. मग आता बघा, मी तुम्हाला दाखवत आहे, इथे खाली नोट काढायची आहे तुम्ही. डेबिट साईड टोटल एक्सपेंडिचर साईड, बरोबर. त्यानंतर क्रेडिट साईड टोटल आपल्याला दिलेली आहे. ज्या ठिकाणी आपण ती शोधायची आहे. हे प्रयत्न केला की सर्व सापडतं. मग आता क्रेडिट साईड टोटल आलेली आहे इथं 47,500, डेबिट साईडची टोटल आलेली आहे 35,040 आणि मग दोन्हीमधला फरक आलेला आहे 12,460 रुपये. आता इथं तुम्हाला या ठिकाणी दिसत आहे, काय दिसत आहे की क्रेडिट साईडची टोटल ही डेबिट साईडच्या टोटलपेक्षा काय आहे, जास्त आहे. आणि म्हणून मग आता 12,460 रुपये हे डिफिसिट की सरप्लस सांगा पटकन. सरप्लस. तर ठीक आहे, तर आता याचीच नोंद करण्यासाठी आपण आता जाऊया. मग तिथे लिहायचं आहे 47,500 रुपये. पहिल्यांदा जायचं आहे इन्कम साईडला, बरोबर. आपण लिहिणार 47,500. त्याचप्रमाणे परत डेबिटलाही घेणार 47,500. आता जो डिफरन्स आलेला आहे तो डिफरन्स आपल्याला लिहायचा आहे. त्याच्या खाली जायचं आहे, माहिती इथे म्हणायचं आहे टू सरप्लस, बरोबर. आणि रक्कम जी आलेली आहे 12,000 किती आली, 460. ओके, ती या ठिकाणी आपण लिहायची आहे. त्याच्यानंतर खाली कंसामध्ये आपण काय मागच्या वेळेस लिहिलं होतं तेच आपण या ठिकाणी लिहू शकतो. त्याच्यामध्ये काय बदल फारसा करायचा नाही. एक्सेस ऑफ इन्कम ओव्हर एक्सपेंडिचर. ठीक आहे, कंसामध्ये त्या इन्फॉर्मेशन आपण लिहिलेली आहे. तर अशा प्रकारे सॉरी, हे 12,000 आउटरला घ्या. इथे फायनल अमाऊंट आहे ती, त्याच्यावर काय आता ॲडजस्टमेंट नसते. मग आता आलेलं सरप्लस 12,400 रुपये आपण कुठे जाणार, कॅपिटल फंडमध्ये ॲड करण्यासाठी जाणार. ॲड सरप्लस म्हणायचं इथे. ओके, इथे म्हणायचं आता याच्या खाली अधिकचं चिन्ह 12,560. चिन्ह खूप महत्त्वाचं. तिकडे ॲड शब्द लिहायचा आहे, इकडे चिन्ह वापरायचं आहे. म्हणजे आपण जर एखादं आपलं चुकून जर राहिलं तर त्या ठिकाणी ती लक्षात येतं आणि मग आपलं उत्तर बरोबर येतं. मग आता खाली उत्तर आलेलं
आहे 37,460 रुपये खाली घ्यायचं आहे. त्याच्यातून आपल्याला दिसतं लेस ड्रॉइंग, हे आपलं पेमेंट साईडचं ड्रॉइंग आहे आणि हे 1600 रुपये हे कन्व्हेन्समधलं ड्रॉइंग आहे. आलं लक्षात का? वाटल्यास तुम्ही इथे कंसामध्ये लिहू शकता कन्व्हेन्स. ओके, असं. तर इथे आता 34,460 मधून 15,000 आणि 1600 रुपये काय करायचे आहेत, वजाबाकी करायची आहे. तुम्ही एक 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 जरी वजा केलं तरी चालू शकते. मग आता 15,000तून आपण एक एक वजा करूया. मग खाली किती राहिले? 37,015 गेले तर 22,460 रुपये. त्याच्यातनं आता मग आपण काय करूया, 1600 रुपये वजा करून आउटरला रक्कम घेऊया. त्याला म्हणायचं लेस ड्रॉइंग कन्व्हेन्स. आणि आउटरला आता जी रक्कम येईल ती असेल आपली फायनल अमाऊंट असेल 20,860 रुपये. तर अशा प्रकारे त्या ठिकाणी आपल्याला सर्व सोल्युशन या ठिकाणी आपल्याला दाखवायचं आहे. ओके, तर बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला जो इफेक्ट होता एक राहिलेला तेवढा आपण आता हा फायनल केलेला आहे. आता टोटल आपण करणार आहोत बॅलन्स शीटची, आणि जी टोटल येते ती दोन्ही साईडची कशी यायला पाहिजे, सारखीच यायला पाहिजे. आणि म्हणून ती टोटल या खाली आता 22,360 दोन्ही साईडला आपण लिहायची आहे. आणि हे उदाहरण आता तुम्ही पुन्हा पुन्हा सोडवायचं सर्वांना. तर सर्वांनी पूर्ण स्क्रीनचं बॅलन्स शीट पाहून घ्या. त्याच्यानंतर आता हे बघा सर्वांनी पूर्ण स्क्रीनचं बॅलन्स शीट पाहून घ्या. त्याच्यानंतर आता हे बघा सर्वांनी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा, ऑल सिलेक्ट करा. Thanks for watching my video.